वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी ठरलेला निलेश चव्हाण तब्बल 10 दिवस मोकाट होता। अखेर नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी निलेशच्या मुसक्या आवळल्या, पण निलेश चव्हाणचा माग पोलिसांनी कसा काढला, त्याच्यासोबत असणारी मैत्रीण अटकेचं कारण कशी ठरली, याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। निलेश चव्हाण वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेला निलेश चव्हाण पुण्यातून थेट नेपाळला पसार झाला। पण नेपाळवरून पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर तो कसा जाळ्यात अडकला याची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। निलेश चव्हाण पुण्यातून मुंबई, मग तिथून दिल्ली आणि मग उत्तर प्रदेशातल्या काही शहरातून नेपाळच्या काठमांडू पर्यंत पोहोचला। पण याच दरम्यान दिल्लीपर्यंतच्या त्याच्या प्रवासात त्याची एक मैत्रीणही सोबत होती। निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हापासून त्याच्यासोबत एक मैत्रीण होती। संबंधित महिला ही घटस्फोटित आहे। ती दिल्लीपर्यंत निलेश सोबत होती। आपण फिरायला जाऊ असं सांगून निलेश तिला सोबत घेऊन गेला होता। इकडे पोलीस निलेशचा शोध घेत होते। निलेशशी संबंधित अनेकांचे नंबर पोलिसांनी ट्रेस केले होते। त्यातल्याच एका नंबरवर निलेश चव्हाणनं मैत्रिणीच्या फोनवरून कॉल केला आणि पोलिसांना त्याच्या मैत्रिणीचा नंबर मिळाला। त्यावेळी निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते। पुढं निलेश दिल्लीतून गोरखपूरला पळाला, पण त्याची मैत्रीण पुण्यात परतली। पुण्यात पोहोचताच पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली। मैत्रिणीच्या चौकशीनंतर पोलिसांच्या हाती अनेक धागेदोरे लागले। याच दरम्यान 26 मेला दिल्ली ते गोरखपूर मार्गे निलेश चव्हाण नेपाळची सीमा पार करून थेट काठमांडूमध्ये पोहोचला। इथे तो तब्बल 5 दिवस मुक्कामाला होता अशी माहिती आहे। दुसरीकडे निलेशच्या मैत्रिणीच्या चौकशीनंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे अखेर पुणे पोलिसांचं अँटी गुंडा स्क्वॉड 30 मेच्या सकाळी निलेश चव्हाण पर्यंत पोहोचलंच आणि तब्बल 10 दिवस गुंगारा देणाऱ्या या आरोपीच्या मुसक्या आवळल्या। मैत्रिणीच्या फोनवरून केलेला तो एक कॉल निलेश चव्हाणला गजाआड करण्यासाठी पुरेसा ठरला। नाझिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।